सो हे हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वे? आणि हो, मी आज तुमच्यासाठी ना एक आपण म्हणतो ना की इमोशनवाली जी स्टोरी असते ती पण लव्ह स्टोरी नाही. माझी एक विद्यार्थिनी आहे, तिची स्टोरी आहे आणि ती मला असं वाटतं की ॲज अ पॅरेंट्स तुम्हाला ती ऐकावं लागेल किंवा म्हणजे आपको ये सुनना पडेगा, सुननी चाहिए. अँड हो, मी तुम्हाला पहिलेच सांगते की माझी मराठी जी आहे ना थोडीशी कच्ची आहे, तर प्लीज तितकं ॲडजस्ट करा. हो, आणि मी जे तुम्हाला आज स्टोरी सांगणार आहे, ॲक्च्युली तुम्हाला मी सांगून इच्छिते की जी मी आहे म्हणजे माझं प्रोफेशन टीचिंगचं आहे आणि मी टीचर आहे एका स्कूलमध्ये आणि मी क्लासेससुद्धा घेते. आणि मला काल असं जाणवलं की आपण ॲज अ पॅरेंट किती चुकतो आणि आपल्याला म्हणजे जी मुलगी होती, जी स्टोरी आहे ती काहीच करू शकत नाही, फक्त ती माझ्या पुढे ना रडत होती. त्याला म्हणजे ती 8th मध्ये आहे, 8वी मध्ये आहे आणि ती रडत होती. तर कारण की तिला असं वाटत होतं की माझी आई किंवा माझे पॅरेंट्स जे आहे ना ते माझे आहेच नाही, म्हणजे ते लोक माझी केअर घेतच नाही. आणि म्हणजे मी काल गेली, मी 5 वाजता क्लासमध्ये जाते त्यांना शिकवायला आणि माझं क्लास होतं काल. आणि मग मी तिला असं सहज विचारलं की तुझं नाव काय आहे, कारण की ना ती खूप ख्रिश्चन सारखी दिसते आणि त्याचं जे सरनेम होतं ते हिंदू होतं. आणि मग मी तिला विचारलं की तुझं नाव काय आहे आणि तिने मला एकदम स्पष्टपणे सांगितलं की हो, माझं नाव असं असं आहे. आणि मी चक्क म्हणजे एकदम स्टक झाली यार, की तू ख्रिश्चन नाही आहेस, तू कॉन्व्हेंटला शिकते आणि तू ख्रिश्चन नाही आहे. कारण की तिचं राहणीमान वगैरे सगळं ना असं होतं. तिचं बॉबकट होतं, ती असं काहीतरी बेल्ट होतं ना, बेल्ट असतं ते घालायची. आणि मग मी तिला खूप असं विचारलं. आणि तिच्यासोबत म्हणजे 2 मुली असतात, ते ट्विन्स आहेत आणि ते पण मला कालच कळालं. आणि मग त्यांनी मला सर्व म्हणजे मी त्यांच्याशी बोलतच होती, गप्पा गोष्टी मारत होती आणि मी त्यांना म्हणजे काल शिकवलं नाही, कारण की फक्त तिची स्टोरी ऐकून. कारण की ती जेव्हा तिची स्टोरी सांगत होती ना तेव्हा ती खूप रडत होती. म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं मनातलं ती मला सांगत होती की मला असं प्रॉब्लेम आहे, तसं प्रॉब्लेम आहे. आणि ही स्टोरी मी तुमच्याजवळ शेअर करते म्हणून नाही की मला करायची आहे फक्त, पण यासाठी की जेव्हा आपण पॅरेंट्स असतो तेव्हा आपण काय काय वेगळं म्हणजे रॉंग करतो आपल्या मुलांसोबत, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण ॲज अ पॅरेंट खूप अपेक्षा ठेवतो आपल्या मुलांकडून. हं? आणि आजची जी स्टोरी आहे ती अपेक्षा आहे की नाही मला नाही वाटत, की म्हणजे मी जे सांगणार आहे तुम्हाला कळणार आहे की नाही. पण तुम्ही ऐका नक्की, कारण की मला असं वाटतं की तुम्ही समजून जाल की हो, आपण जे करतो ना ते रॉंग करतो. आणि तिने मला स्टोरी जी सांगितली ते सांगितली की माझे आई वडील जे आहेत ना ते माझ्यासोबत केअरलेस आहेत. म्हणजे ते माझी काहीच केअर करत नाही. आणि मी तिला समजवलं की प्रत्येक आईबाप आपल्या मुलाची किंवा मुलीची केअर करतात, ते कसे पण असू देत. पण जेव्हा तुमच्यावर वेळ येते ना तेच आई बाबा तुमच्यासोबत असतात, कोणी नाही. मी तिला खूप समजवलं आणि म्हणून मी म्हणते की चला जाऊ द्या, आपण पहिली स्टोरी ऐकू. ओके. सो मग पहिले मला वाटत होतं की ती ख्रिश्चन आहे आणि मग ती म्हणाली की नाही, मी ख्रिश्चन नाही आहे, कारण की मी त्याचं नाव म्हणजे वाचलं बुकमध्ये, तर तिचं हिंदू सरनेम होतं. आणि हो, ती महाराष्ट्रीयन होती आणि पण हिंदू आहे. ओके. मग म्हणजे गप्पा गोष्टी आमचं चालू होतात, सुरू राहतात. आणि तिने मग मला सांगितलं की माझे आई बाबा आहे, माझे बाबा आर्किटेक्ट आहे आणि ते सतत म्हणजे त्यांच्याजवळ नाही येत, ते फिरत राहतात त्यांच्या कामानिमित्त इकडे तिकडे आणि ते घरात राहतच नाही. आणि जेव्हा मी मग आणि आई आहे तिच्यासोबत, जी तिच्यासोबत म्हणजे असते, कायमची असते. म्हणजे आई जी आहे तिची केअरटेकर आहे आणि पप्पा जे आहेत ते बाहेर असतात, आर्किटेक्ट आहे, तर
बाहेर असतात, त्यांचे कामं वगैरे बाहेरच असतात. आणि मग तिने मला असं सांगितलं की पण माझी आईशी माझं काही पण अटॅचमेंट नाही आहे. म्हणजे मी घरी फक्त खायला जाते आणि झोपायला जाते, आणि जरी मी घरात असली तरी मी माझं एक रूम आहे तिथे बसून असते. मला जास्त कोणाशी वा म्हणजे कोणी का असो ना, मला जास्त बोलायला किंवा मला जास्त, अपन म्हणतो ना कि घुल मिल जाएगी, मतलब उसको घुल मिलना भी बहुत लोगों से क्या किसी से भी नहीं पसंद है. ती फक्त काय करायची, जेव्हा ती आपल्या कमऱ्यात म्हणजे घरी असते, ती तिच्या कमरामध्ये जाते आणि तिचं काम ती करते. आणि तिने मला सांगितलं, मी असं तिला विचारलं की का असं होतंय, म्हणजे तुझी आई तुला प्रेम नाही करत किंवा ती काय, नेमकं प्रॉब्लेम काय. आणि मग ती म्हणाली मला की माझी आईला तुम्हाला मी एक सांगू, माझी आईला ना फेसबुक एडिक्शन झालंय. म्हणजे जी मुलगी आज 8वीत आहे ती, म्हणजे मला कदाचित असं वाटतं की तिची आईचं जे वय आहे ते 40-38 समथिंग काहीतरी असेल असं मला वाटतं. तर ती म्हणाली की माझी आईला ना फेसबुक एडिक्शन झालंय. आणि मी तिला विचारलं की तुला असं कसं वाटतंय की फेसबुक एडिक्शन झालंय. तर ती म्हणाली की जर माझी सुट्टी असली तर मी ना 3-4 वाजता जेवण करते, मी नाश्ता पण करत नाही. आणि ती म्हणाली की मला ना चेस्टचा प्रॉब्लेम आहे. तिने मला सांगितलं की माझी जी हार्ट बीट्स आहे ते कमी चालतात, आणि कमी तर चालतात. आणि तिने मला एक इन्सिडेंट सांगितलं ज्यांनी म्हणजे मी एकदम चक्क पडले की असं पण करू शकतात का आपण ॲज अ पॅरेंट, ॲज अ आई. तिने मला सांगितलं की एक दिवशी ती शाळेला चालली होती, 7 वाजले होते, आणि ती म्हणजे सायकलीवरून पडून गेली आणि मग असं झालं की ती पडली. ओके. आणि स्कूलमध्ये म्हणजे ती पोहोचलीच होती. ओके. ती फेंट झाली होती आणि ती पिळली, आणि तिला ना ब्रीदिंगला त्रास होत होता. आणि मग ती घरी गेली, म्हणजे शाळेवाल्यांनी तिच्या आईला फोन केला की तुमच्या मुलीसोबत असं असं घडलं आहे. तर तिची आई म्हणाली की आता तरी ठीक आहे ना. तर हो, शाळेवाले बोलले की हो ठीक आहे, म्हणजे एकदम करू शकते, ती इथे राहू शकते. आणि मग तिची आई म्हणजे जेव्हा ती घरी गेली तिने काहीच नाही विचारलं. दुसऱ्या दिवशी परत ती सायकलवरूनच शाळेला गेली. आता ती मला असं विचारते की जर तुमच्या मुलीसोबत असं झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं. मी ॲज अ पॅरेंट मी तिला म्हणाली की ओके, लेट इट बी, सबकी सोचने का जो तरीका होता है, सबकी मम्मी ऐसा नहीं है कि वो आपको नहीं लेके गई, दैट डजंट मीन की वो आपसे प्यार नहीं करती है. तर मी त्याला सांगितलं की जर माझ्या मुलीसोबत असं काही घडलं असतं तर मी सरळ पहिले सर्व सोडून शाळेत गेली असती, तिला घरी आणलं असतं किंवा डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली असती. कारण की तिने मला असं सांगितलं की तिला ब्रीथ घ्यायला म्हणजे श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. ओके. तो तसं ती सांगत म्हणजे रडत होती की मला असं झालं. मग मी परत दुसऱ्या दिवशी सायकल चालवून मी परत तिकडे गेली, शाळेत गेली दुसऱ्या दिवशी. आणि मग हे असं चालू होतं. आणि एक दिवशी मी तयार झाली की आपण आता हॉस्पिटलमध्ये जाऊ, कारण की मला चेकअप करायचं आहे, कारण की हे सगळं हर्टचं प्रॉब्लेम होतं. पण तिची आई पण सुद्धा म्हणाली की हो आपण जाऊ हॉस्पिटलला, ते पण 10-15 दिवसानंतर. आणि मग तिची आई मोबाईल घेऊन फेसबुक चालवायला लागली. आणि तिची आई असं म्हणते की हा आपण उद्या जाऊ. प्लीज मी सांगते, तुमची जी म्हणजे आपण म्हणतो ना ॲज अ पाल्य तुम्ही फेल होऊ नका. तुमचे मुलं खूप महत्त्वाचे आहात तुमच्यासाठी. त्यांना काही जरी प्रॉब्लम झालं तर प्लीज़ तुरंत आप उनको हॉस्पिटल लेके जाइए. मुझे पता है कि बहुत सारे पेरेंट्स ऐसे होते हैं कि उनको डायरेक्ट हॉस्पिटल लेके, बट दिस वीडियो इज़ फॉर दैट केयरलेस पेरेंट्स जो अपने बच्चों को बहुत दिन के बाद भी अगर लेके जा रहे हैं तो उनको नहीं लेके जा रहे हैं, वो तैयार होते हैं 10-15 दिन के बाद, और उसको मेन है कि हर्ट का प्रॉब्लम है यार, उसको लेके जाओ. एंड शी वॉज लिटरली क्राइंग कि मेरी मम्मी मुझे अभी तक लेके नहीं गई है. एंड
मी तिला म्हणाले की एक काम कर, मला सांग, आपण दोघी सोबत जाऊ. मी तिला क्लिअरली असं सांगितलं. आता मला नाही माहिती की तिला काय वाटलं, कारण की ती माझ्यासमोर ना खूपच रडत होती की माझी आई असं करते. माझी आई म्हणजे मी सकाळी जेव्हा शाळेत जाते, मला बिना खायची मी जाते, ओके, आणि मला असं असं त्रास आहे. मला माझी आई म्हणजे जेवण पण 3-4 वाजता देते. तर प्लीज ॲज अ आई तुम्ही असं करू नका, कारण की ना जी आई असते ना ती आपल्या मुलासाठी सर्व काही करते. तर त्यांचा जो विश्वास असतो तो त्यांच्या आईवरच असतो. असं करू नका. गैरसमज म्हणजे होतात निर्माण, आणि फेसबुक, मोबाईल हे आहे, मला माहिती आहे खूप लोक ॲडिक्ट होतात, पण पहिले तुमचं बाळ असतं. आणि आहे ना, मी ट्युशनला जाते ना, मी तुम्हाला खरं सांगते, एक मी जाऊ द्या, हे मी सगळं तुम्हाला नंतर सांगेल, दुसरं टॉपिक नाही घेणार आहे मी. पण ॲज अ पॅरेंट इट इज युअर ड्युटी की तुम्ही त्वरित त्यांना हॉस्पिटल घेऊन जा. त्यांचं जेवणाचं, खानपानचं तुम्ही लक्ष घाला. कारण की ना तिचे पप्पा तिच्याकडे नाही. आणि हो, तिने मला असं सुद्धा सांगितलं की मी तिला विचारलं की तुझे पप्पांशी तुझं बोलणं म्हणजे दररोज होतं का? ती म्हणाली नाही. फक्त म्हणजे वीकमध्ये ती फक्त 2 दिवस फोनवर बोलते, आणि ते पण फक्त 5 मिनिटासाठी. तर ॲज अ बाबा, ॲज अ पापा, ॲज अ फादर, अगर आप अपनी बेटी से यू आर सेइंग, यू आर टॉकिंग इन अ वीक, तो उससे आपकी अटैचमेंट कैसे होगी? यू मस्ट अंडरस्टैंड इज, इफ अगर आपने उसको पैदा किया है तो इट इज़ योर ड्यूटी कि आप उसको अच्छे तरीके से रखें. नहीं तो ये इस तरीके से हो जा रहा है कि उनको कोई ज़रूरत ही नहीं है. यार, हफ्ते में अपने पापा से 2 बार बात करना, वो भी ऐसा. उसने मुझे कहा कि मैंने उसको पूछा लाईक की तू तुझ्या पप्पांना सांगू शकत नाही का की आई म्हणजे तुझ्यासोबत असं करते? तर ती म्हणाली नाही, कारण की पप्पा पण माझी आईचंच ऐकतात. आणि शी वॉज लिटरली क्राईंग. अँड तिला पण असं माहिती आहे की मला सायकोलॉजिस्टची गरज आहे, कारण की ती ना म्हणजे रडत 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 मला सगळं सांगत होती, आणि शी वॉज शिवरिंग, असं 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 असं. तर आणि रडत पण होती. यार, मी करू काय? म्हणजे मला असं वाटलं की माझी पण मुलगी आहे, जर मी असं केलं तर काय करेल, म्हणजे कसं होणार ना त्या मुलीचं. बाबा नाहीये जवळ, पप्पा नाहीये जवळ, आणि आई पण अशी करते की काहीच म्हणजे काहीच, आपण काय म्हणतो मराठीमध्ये, कुछ भी ध्यान नाही देतीये. तर प्लीज असं तुम्ही जर करत असाल तर प्लीज सोडून द्या हे सगळं करणं. तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे जे आहेत ते आहे तुमचे मुलं. आणि हो, मी तिला सांगितलं, मी तिला म्हणजे असं क्रॉस क्वेश्चन सुद्धा मी करत होती की खरंच का, असं म्हणजे ही खोटं तर नाही बोलत आहे. आणि मग मी तिला क्रॉस क्वेश्चन काय केलं की तुझी आई जर चांगली नाही आहे किंवा ती असं करते तुझ्यासोबत, तर तिने तुला या ट्युशनमध्ये का टाकलं? ही ट्युशनसुद्धा चांगली आहे. तर ती म्हणाली की मॅडम, माझी आई ना मला दुसऱ्या क्लासेसमध्ये टाकत होती, जिथे खूप म्हणजे पैसे कमी आहेत, आणि मी इथे यायला म्हणजे रडून 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 मला इथे, म्हणजे मी तिला फोर्स केलं रडून रडून, आणि म्हणूनच मला तिने टाकलंय इकडे. म्हणजे पप्पा आर्किटेक्ट आहे, पैशांची काही प्रॉब्लेम नाही आहे, तरी ती म्हणाली की माझी आई जे म्हणजे काहीच माझ्याकडे लक्ष देत नाही, शाळेत काय चालू आहे काय नाही, म्हणजे माझं डिटॅचमेंट झालंय पूर्ण माझी आईसोबत. आणि ती फक्त, आणि ती म्हणाली की मी जेव्हा पहिल्यात होती ना, पहिल्या वर्गात होती तेव्हापासून मी म्हणजे मी माझं माझं सगळं करायची. पण आता तिला असं वाटतं की दुसऱ्यांची आई जी आहे ती अशी म्हणजे किती चांगली आहे, किती गोड आहे, आणि माझी आई अशी का आहे, ती माझ्यावर लक्ष का नाही देत, आणि ती रडत होती. कारण की तिला असं वाटतंय की तिच्यासोबत कोणीच नाहीये. आणि हो, खरंच आई बाबा जेव्हा त्यांचे भांडणं होतात किंवा दुर्लक्ष घालतात, तेव्हा तुमच्या मुलांमध्ये खूप खूप म्हणजे खूप अगदी त्यांना ना असं मेंटल ट्रॉमा बसून जातं. मी पाहिलं काल, म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना मतलब डोळ्यांनी मी सरळ पाहिलं की ती कसं करत होती. तर प्लीज असं करू नका.
तुमचे जे भांडण असतात, म्हणजे आई किंवा पप्पांचे दोघींचे भांडण असतात, ते तुम्ही त्यांच्यासमोर तर कधीच करू नका. त्यांच्यासमोर कधीच करू नका. आणि आपले जे मुलं आहेत ते खरी आपली संपत्ती असतात. त्यांचं केअर करा. त्यांना काय हवंय ते तुम्ही त्यांना पैसे देऊ नका, पण तुम्ही त्यांना इमोशनली सपोर्ट द्या. ती मुलगी जवळनं इमोशनल सपोर्ट सुद्धा नाहीये, म्हणजे इमोशनल मी म्हणते सपोर्ट सुद्धा नाहीये. आणि आपल्याला ॲज अ पॅरेंट मुलांना इमोशनल सपोर्ट द्यावा लागतो, आणि जे द्यायला पाहिजे. तर प्लीज माझी ही एक विनंती आहे. खूप पॅरेंट्स आपले जे आहेत ना, आपल्यांमध्ये खूप जागरूक असतात, पण कोणी पॅरेंट्स असतात की जे जातोय का, जा बाबा, नाही खाल्लं ना विचारत सुद्धा नाही. तसं करू नका. तुम्ही त्यांना जन्माला घातलंय, त्यांचं सर्व काही करणं तुमची जबाबदारी आहे. तर आजसाठी खूप झालंय, कारण की हे व्हिडिओ 15-16 मिनिटचं झालंय. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगेल, जी म्हणजे आता हे कसं आहे की मला सर्व म्हणजे विद्यार्थी माझ्याजवळ असतात. मला माहिती आहे की त्यांना काय पाहिजे, काय हवं आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ किंवा तुम्हाला आणखीन व्हिडिओ म्हणजे चांगले ऐकायचे असतील, बातमी ऐकायची असतील, तर प्लीज व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.